हाय हॅलो नमस्कार, कशा सर्वजण. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर एवढं गरम होतं आहे खाली, अक्षरशः श्वाससुद्धा घेता येत नाही, एवढं गरम होतं. त्याच्यामुळे मी मुलांना घेऊन वरती आले. काय म्हणला? फ्रॉक होय. हां बघा, मस्त असं इकडं सनसेट पण झालं. मला दाखवते. हे बघा किती मस्त असं सनसेट झालेलं आहे. बोल ना. बरं, मस्त असं सनसेट झाला. लोक हा सनसेट बघायला गोव्याला जातात, कुठं जातात, पण बघा आपल्याला इथं दिसतोय. मस्त वाटतंय ना, मस्त वातावरण झाले. वरती तरी ना थोडंसं बरं वाटतंय, पण खाली इतकं गरम होतं आहे ना, घामच येतो. हां नाले घाम. त्याच्यामुळे म्हणलं चला मुलांना घेऊन पण मी वरती आलते. थोडंसं म्हणलं चला चक्कर वगैरे मारू, कसं बरं वाटत. आत्ताच मला ना पाणी पण आलं, पाणी वगैरे भरून घेतलं. सगळं बाहेर पण सगळीकडे पाणी वगैरे मारलं. कसं पाणी वगैरे मारलं ना थोडंसं गारवा वाटतो, पण एवढं गरम होतं ना अक्षरशः काय सांगू तुम्हाला, लई गरम होते. हे बघा, असं टुनटुन उड्या मारते माकडं आम्ही. असं त्याला असं मस्ती लागते जास्त, त्याला असं शांततेत असं अजिबात जमणार नाही. खेळतात ते दोघं, पण या दोघं मध्ये जर तिसरं कुणी आलं बापरे विचारूच नका, एक तांडवच निर्माण होतो डायरेक्ट. त्याच्यामुळे ते दोघं चांगले खेळतात. मस्त वातावरण वाटतंय ना. बोला काय काम तुमचं? पुरस बिरस अडकून खरं लहानपणी किती मज्जा असते ना. त्यांना काय टेन्शन आहे कसं आहे कसं आहे. काय गुतलं? हां खाल्ली का? कसं काय लागली? मला का नाही दिली? नाही नाही व्हिडिओ नाही, माझं ही आहे. आम्ही कुठे बोललो नको खाऊ, तुला खाली असते ना. तुम्ही ठेवलीच नाही, माऊनी मला आणलीच नाही. मग खायचे ना, पहिले सांगायचं ना आम्हाला. कशाचं काय शिवांश, कशाचं काय देतोय ग? हात धुवा चला आता आपापला. तुम्ही चमच्याने खाल्लंय ना, मग काय प्रॉब्लेम नाही. पण त्याचं धुवायचं असतं. बर, ते ताटात जाईल. काय गेलं तर बघा आता इथे ना मस्त अशी काकांनी पनीरची भाजी आणलेली आहे, आणि दीदीने ना घरी जिरा राईस बनवला होता. आज काय मला स्वयंपाकाचं टेन्शन नाही. असं अधूनमधूनच आयतं खायला भेटलं बघ, थोडंफार बरं वाटतं, आणि आपल्यालाही असं थोडंफार चेंज वाटतो. त्यासोबत मस्त अशा, आता तर तुम्हाला माहितीच आंब्याचं सीझन चालू आहे, मस्त अशी आपली कैरीशिवाय कसं जेवण मिळतं या सीझनमध्ये. त्याच्यामुळे मस्त असं आता पनीर आणि भात आणि चपाती पण आहे, पण मला आवडत नाही चपाती म्हणून मी नाही खाणार. त्याच्यामुळे आता चला मस्त असं जेवण करून घेऊ, जेवण केलं भेटू. तर बघा तसं जेवण वगैरे झालं, नंतर जेवण झालं की सगळ्यात मोठा टास्क म्हणजे असतो किचन साफ करणे. तर बघा मस्त असं किचन पण साफ झाली, आणि इथं दूध पण तापून घेतलं आहे मी, कारण की आता जर दूध तसं ठेवलं तर उन्हाळ्यामुळे दूध खराब होण्याची शक्यता असतेच, आणि होतं शक्यतो खराब. तर मस्त असं किचन वगैरे क्लीन करून घेतले. तर म्हणलं चला आता आपला व्हिडिओ इथंच एंड करूया. आज व्हिडिओमध्ये एवढं काही विशेष नव्हतं, पण म्हणलं चला बनवूया. तर असा छोटासा काय आपला व्हिडिओ आजचा होता. तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओ लाईक करा. जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट पण करा, म्हणजे कसे व्हिडिओ बघायला आवडतील, काय आवडते, तसं मी तुम्हाला नक्की प्रयत्न करीन तसंच व्हिडिओ देण्याचा. तर चला भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.